हॅलो ऑल, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला जो नेक्स्ट चॅप्टर आहे, ग्रेट सायंटिस्ट्स हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, हा वाचणार आहे. हा बेसिकली सायंटिस्ट म्हणजे काय, वैज्ञानिक. वैज्ञानिक जे असतात त्यांच्यावरती आहे. एका आपल्या महान वैज्ञानिक सी.व्ही. रमन यांच्यावरती हा चॅप्टर अवलंबून आहे. चला वाचूया. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. मुलांनो, हा चित्र तुम्ही बघताय, हा कुणाचं चित्र आहे? हा फोटो कुणाचा आहे? तुम्ही ओळखू शकता का? ओळखू शकता? व्हेरी गुड. कुणाचा आहे? बरोबर, एकदम करेक्ट. हा चित्र आहे आपले डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. ते कोण होते? आपले पूर्व राष्ट्रपती होते या देशाचे, आपल्या भारताचे. आता बघा, सर्वात आधी आपण स्टार्ट करू. हे जे हेडिंग आहे या चॅप्टरचं, ह्याचा अर्थ काय झाला? ग्रेट सायंटिस्ट म्हणजे की महान वैज्ञानिक हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. त्यांना काय असतं? क्वेश्चनिंग माइंड. क्वेश्चन्स म्हणजे काय असतं? प्रश्न. आणि माइंड म्हणजे काय असतं? आपला मेंदू, आपला दिमाग. तर इथे या लाईनीचा अर्थ आहे की जे महान वैज्ञानिक असतात, त्यांचं जे मेंदू आहे किंवा त्यांचं जे मन आहे, आपण आपल्या सरळ भाषेत समजू, त्यांच्या मनात विविध प्रश्न असतात. त्यांच्या मनात नेहमी प्रश्न असतात, काही ना काही. एक प्रश्न संपला की दुसरा प्रश्न असतो. तर परत से सांगते, ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे की महान वैज्ञानिकांच्या मनात जे आहे खूप प्रश्न असतात. अशा प्रकारचं हे जे आहे हेडिंग आहे. आता आपण वाचूया हा चॅप्टर. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे जे होते आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, हे काय होते? भारताचे प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती होते. फ्रॉम 2002 टू 2007, 2002 ते 2007 या साली ते जे आहे प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती होते भारताचे. ही वॉज अवॉर्डेड भारत रत्न फॉर हिज कंट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. आता यांना की नाही, ह्यांना भारत रत्न हा पुरस्कार, हा खूप सन्मानित पुरस्कार आहे, हा मिळाला होता. कशाकरता मिळाला होता? फॉर हिज कंट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च. ह्यांनी जे वैज्ञानिक अनुसंधान केले, त्याच्यामध्ये जो ह्यांनी कंट्रीब्युशन, योगदान दिला त्याच्यासाठी, आणि मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी. जी डिफेन्स टेक्नॉलॉजी असते आपली, जी आत्मरक्षा, जी आपण जे अपनावतो, जे आपलं भारताचं, तर ती जी तकनीक आहे, आणि त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये आधुनिकताचा यूज त्यांनी जे केला, तर यासाठी भारतात त्यांना भारतरत्न हा फार मोठा आपला जो अवॉर्ड असतो, हा पुरस्कार त्यांना दिला गेला. ही लव्ह चिल्ड्रन, त्यांना मुलांशी फार जास्त प्रेम होतं. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. त्यांच्या ज्या पुस्तकं आहेत आणि जे आयडियाज आहेत, जे त्यांचे विचार आहेत, त्यांनी जे आहे खूप सारे यंग इंडियन्स म्हणजे जे तरुण जे भारतीय आहेत, त्यांना खूप इन्स्पायर केला, त्यांना खूप प्रेरणा दिली. इन दिस पॅसेज ही टॉक्स अबाउट अनदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट सी.व्ही. रमन. तर आता आपण जे पुढे वाचणारे या चॅप्टर मध्ये, त्यांनी त्यांचे जे विचार सी.व्ही. रमन करता होते, जे की महान वैज्ञानिक होते, त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. आणि ते सुद्धा एक जे आहे एक खूप महान भारतीय वैज्ञानिक होते ते सुद्धा. तर चॅप्टर वाचायचा आधी बघा, इथे काय दिलेलं आहे. हे वॉर्मअप एक्सरसाइज असते तुमची, तशा टाईपची आहे बघा. लिस्ट 3 ऑफ युअर फेवरेट पीपल. तुम्हाला कोणते 3 आपल्या मनाने तुमचे आवडते कोणी लोक, त्यांना सोचा, त्यांच्याबद्दल सोचा, त्यांच्याबद्दल लिहा, त्यांचे नावं लिहा. टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज डू दे बिलॉंग. आता खालती खूप सारे कॅटेगरीज दिले आहेत. त्याच्यामध्ये कशातनं ते बिलॉंग करतात, काय ते म्हणजे की ते जे करतात ते काय आहे त्यांचं प्रोफेशन. ऍड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी. जर सपोज ह्याच्यातनं नाही तर ते जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकता. जसं बघा, याच्यात कोणते कोणते प्रोफेशन्स दिले आहेत. सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक, क्रिकेट प्लेयर, ऍक्टर ऍक्ट्रेस, टीचर, सिंगर, डान्सर, हे सर्व तुम्हाला माहिती यांचे अर्थ. स्पोर्ट्स पर्सन म्हणजे कोणी खिलाडी, म्युझिशियन संगीतकार, आर्टिस्ट, सोशल वर्कर समाजसेवी, पॉलिटिकल लीडर कोणी राजनैतिक नेता, प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणजे कोणी शेतकरी असं ज्यांनी खूप प्रोग्रेस केला असेल आपल्या जे आहे फील्डमध्ये, सोल्जर म्हणजे सैनिक, हाऊसवाईफ कोणी हाऊसवाईफही असू शकते ती, की जी घरात राहते आणि घरचं पूर्ण रक्षण करते, घरची देखभाल करते. डॉक्टर, पोलिसमॅन, लॉयर म्हणजे कोण झालं, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, बिझनेसमॅन, जर्नलिस्ट, असं त्याच्यात खूप सारे दिले आहेत. तर तुम्ही जे 3 जण निवडले त्याच्यातनं कोणत्या कॅटेगरीत येतात. जर ह्याच्यात आहे तर ठीक, नाही तर नवीन जे जे काही करत असेल तुम्ही त्यात लिहू शकताय.
डिस्क्राईब ओरली इन अ सेंटेन्स और टू व्हॉट ईच ऑफ द अबाउट डू. आता तुम्हाला एक किंवा दोन सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे की ते जे आहे हे जे वरती लोक आहेत ते काय करतात अँड द स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ देअर प्रोफेशन, आणि ह्यांच्या प्रोफेशन मध्ये काय रिक्वायर असतं. जसं की सायंटिस्ट आहे तर सायंटिस्ट बनायकरता काय जरुरी आहे, सिंगर आहे, सोशल वर्कर आहे तर काय जरुरी आहे जे की तो बनू शकतो. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-5, डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी. आता 4-5 लोकांचा ग्रुप बनवा आणि डिस्कस करा की तुम्ही काय बनना चाहताय अँड व्हॉट यू हॅव टू डू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह. आणि तुम्ही काय करणं चाहताय आणि तुमचं ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जे बनना चाहताय त्याच्याकरता तुम्ही काय करू शकता. आणि इकडे बघा काय लिहिलंय, हा मुलगा पहा कसा आहे, इथे पाणी नाही येते. लीडर्स हॅव टू अंडरस्टँड पीपल्स प्रॉब्लेम्स. म्हणजे जे लीडर्स असतात, आपले जे नेता असतात, त्यांना आपल्या लोकांची प्रॉब्लेम समस्या समजलीच पाहिजे. दे वर्क हार्ड. आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर. तर ते लोक खूप मेहनत करतात, म्हणून मी पण एक पॉलिटिकल लीडर नेता बनणं चाहतोय. अशाच प्रकारे ही काय म्हणते मुलगी, टीचर्स आर सो नॉलेजेबल. जे टीचर्स असतात, शिक्षक असतात, त्यांना किती ज्ञान असतं. आय वॉन्ट टू बी अ टीचर. तर मी एक टीचर बनना चाहतीये. आणि मग ही काय म्हणते, फार्मर्स ग्रो फूड क्रॉप्स फॉर ऑल. जे शेतकरी असतात ते पूर्ण जगाकरता, संसाराकरता फूड क्रॉप्स उगवतात, म्हणजे की सगळे जेवणाचे प्रकार. आय विल यूज न्यू मेथड्स. मी नवीन तरीके अपनावेने. आय विल बी प्रोग्रेसिव्ह फार्मर. तर मी अशा प्रकारे एक प्रोग्रेसिव्ह फार्मर शेतकरी बनेन. कुकिंग इज अन आर्ट. आय वॉन्ट टू बी अ शेफ. तर हा मुलगा काय म्हणतो की कुकिंग, जे स्वयंपाक करणं असतं, ती एक आर्ट, एक कला आहे. तर मी एक शेफ. शेफ काय असतो, शेफ जो स्वयंपाक बनवतो छान छान, मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये जे बनवतो ते शेफ असतात. शेफ्स डू सो मेनी एक्सपेरिमेंट्स इन द किचन. आता हा पहा, ॲज अ डॉगी हा म्हणतो की शेफ्स जे आहेत ते एक्सपेरिमेंट्स करतात, प्रयोग करतात नवीन नवीन स्वयंपाक घरात. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सोचा की तुम्ही मोठे होऊन काय बनना चाहताय. आता आपण हा चॅप्टर वाचणं सुरू करूया. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. जे महान वैज्ञानिक दिमाग असतात, मन असतात, ते नेहमी रेस्टलेस असतात. रेस्टलेस म्हणजे त्यांना जराशी पण शांती नसते. विथ क्वेश्चन्स, आणि रेस्टलेस असतात प्रश्नांनी. त्यांना इतके प्रश्न त्यांच्या मनात असतात, त्यांच्या दिमागात असतात की ते नेहमीच सोचत राहतात. दे कीप आस्किंग. ते नेहमीच विचारत राहतात प्रश्न, आपल्या आपशीच विचारत राहतात. वाय डज दिस हॅपन. हे का झालं. कॅन आय मेक इट बेटर. काय मी ह्याला बरं करू शकतो. और व्हॉट मोर कॅन दिस डू. किंवा ह्याच्याने आणि काय होऊ शकतं. अशा प्रकारचे अनेको प्रश्न त्यांच्या मनात चालत असतात. मग बघा, लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट हु लिव्हड इन द सेम एरा एज आईन्स्टाईन, बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. तर चला आता आपण वाचूया, अध्ययन करूया एका ग्रेट सायंटिस्ट, एका महान वैज्ञानिकच्या बाबतीत, जे की त्याच एरामध्ये होते, त्याच युगामध्ये होते जेव्हा की आईन्स्टाईन होता. आईन्स्टाईनचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आईन्स्टाईन हे फार मोठे महान वैज्ञानिक होते. तर ते पण त्याच युगात होते. पण ते अबाउट 5000 किलोमीटर्स, 5000 किलोमीटर ईस्टला होते जर्मनीपासून. आईन्स्टाईन जर्मनीला होते आणि इंडियामध्ये होते. हे ज्याची गोष्ट चालली आहे म्हणजे आपले सी व्ही रमनची. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन सादर्न इंडिया. तर म्हणजे की ह्यांचा जन्म कुठे झाला होता, तिरुचिरापल्ली. हे कुठे आहे, दक्षिण भारतात आहे. इन द इयर 1888. केव्हा झाला होता जन्म, 1888 मध्ये यांचा जन्म झाला होता. रमन ग्रू अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. रमन जे आहे ते एक फार मोठे महान वैज्ञानिक बनले, भारताचे जसे मोठे झाले ते. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट. ते फार एक जे आहे ब्राईट स्टुडंट होते, म्हणजे विद्यार्थी होते ते, आणि खूप उज्ज्वल विद्यार्थी होते सुरुवातीपासून. अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड एकॉस्टिक्स. आणि त्यांचा इंटरेस्ट जो होता, त्यांची जी रुची होती ती कशात होती, ती फार जास्त त्यांना रुची होती ऑप्टिकल सायन्स. म्हणजे जे आपण जे बघतो, आपल्या दृष्टी ज्या म्हणजे की बघायशी रिलेटेड जितक्याही वस्तू असतो, जो शास्त्र असतो त्याला म्हणतात ऑप्टिकल सायन्स. तो जो विज्ञान असतो ज्याच्याने की आपल्याला बघायचं कळतं, की बघायच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी, तिला ऑप्टिकल म्हणतात. आणि अकॉस्टिक्स म्हणजे काय, ते ध्वनिशास्त्र असतं, की ध्वनीशी रिलेटेड जे असतं ते अकॉस्टिक्स असतं. या दोन्हीमध्ये त्यांना विशेष एक जे आहे इंटरेस्ट होता, रुची होती. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कव्हर दॅट द मृदंगम अँड द तबला. आता याच कारणाने बहुतेक त्यांनी हे डिस्कव्हर केला, हा पता लावला, याची खोज लावली, की जो मृदंगम असतो, मृदंगम नाव असलं ऐकलं तुम्ही, मृदंग ज्याला म्हणतात त्याला सदर्न इंडियामध्ये मृदंगम म्हणतात. तर मृदंगम जो असतो अँड दॅट तबला, आणि जो तबला असतो, प्रोड्युस्ड मोर मेलोडियस साऊंड दॅन एनी अदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट. तर याची जी आहे मृदंगम आणि तबलाची आवाज जी आहे
ती जास्त मेलोडियस आहे, जास्त म्हणजे की सुरीली छान वाटते. आणि कोणत्याही पर्कशन इन्स्ट्रुमेंट, पर्कशन म्हणजे काय असतं, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स प्लेड बाय स्ट्रायकिंग, बीटिंग और टॅपिंग, जे आपण हातानी किंवा असं जसं ढोलक आहे काही येतात, पर्कशन म्हणजे ज्याला वाजवतो आपण हातावरती किंवा दंड्यानी, तर त्याला पर्कशन म्हणतात. असे वाजवणारे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना म्हणतात. तर अशा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये मृदंगम आणि तबला हे दोन बेस्ट आहे, कारण की यांची मेलोडी सगळ्यात सुंदर आहे. तर हे त्यांनी पता लावला याच कारणाने. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. तर त्यांना रंगीन सगळं कलरफुल खूप आवडायचं, सगळ्या वस्तू, बीट अ फ्लावर, चाहे ते फूल असो, बटरफ्लाय म्हणजे तितली असो, और जेम किंवा कोणतं रत्न असो. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. तर ते जे आहे ते नेहमी जे आहे नॉलेज, जे ज्ञान आहे ते शोधत राहायचे चारीकडनं, त्यांना जिथेही दिसे तिथून ते ज्ञान पाहायची कोशिश करत राहायचे. बघा इथे पर्कशनचा आपण मिनिंग बघितलं, असंच मेलोडियसचा अर्थ काय लिहिलाय, प्रोड्युसिंग प्लीझेंट म्युझिकल साऊंड. तर जे खूप छान जे म्युझिकल जे आवाज असतात, जे संगीतमय आवाज असतात त्यांना मेलोडियस म्हणतात. जे आपल्या कानाला कर्णप्रिय आपण म्हणतो ना, सुंदर आपल्याला आवाज वाटते, ती मेलोडियस असते. तशा प्रकारे आपण 2 पॅराग्राफ आज वाचलेले आहेत. आता याचा पुढचा भाग बघूया. तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 आहे, प्रिपेअर लाईव्ह स्केच ऑफ डॉक्टर सी.व्ही. रमन बेस्ड ऑन दिस लेसन. या लेसन वरती बेस्ड एक आपल्याला लाईव्ह स्केच म्हणजे जीवन रेखा अशी डॉक्टर सी.व्ही. रमन यांची सांगायची. हे फिल इन द ब्लँक्स टाइप मध्ये आहे, तर यांना तुम्ही जे अशा तुम्हाला अंडरलाईन दिसतात ते आन्सर्स आहेत बरं का. बघा पहिला आहे, डॉक्टर सी.व्ही. रमन वॉज बॉर्न इन, कुठे जन्मले होते ते, तिरुचिरापल्ली. तिरुचिरापल्ली हा आन्सर आहे. इन द इयर, कोणत्या वर्षी, 1888. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट. तर ते सुरुवातीपासून, स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासून एक ब्राईट स्टुडंट होते. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. आत्ताच आपण हे वाचलं की त्यांना रंगीन वस्तू खूप आवडत होत्या सगळ्या. ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकूस्टिक्स. तर त्यांचा इंटरेस्ट, त्यांची रुची कशात होती, ऑप्टिकल सायन्स मध्ये, म्हणजे जे दृश्य विज्ञान असतो त्याच्यामध्ये, आणि अकूस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्रमध्ये. हे डिलिव्हर्ड अ लेक्चर ऍट लंडन. त्यांनी लंडन मध्ये एक लेक्चर दिला होता, एक व्याख्यान दिला होता. ही बिगेन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय. तर तिथून परत येताना त्यांनी सोचू लागले ते आकाशाच्या कलर बद्दल, आकाशाच्या रंगाबद्दल सोचू लागले. ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. त्यांचा चुनाव झाला होता फेलो ऑफ द रॉयल सोसायटी मध्ये 1924 मध्ये, फॉर हिज कंट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स. त्यांनी जे दृश्य जगतच्या जे नवीन नवीन गोष्टी खूप सांगितल्या, त्यासाठी त्यांचं जो योगदान होतं त्यासाठी त्यांना असा हा जो आहे दिला गेला तो सन्मान. ही अनाउन्स्ड द रमन इफेक्ट इन 1928. हे फार महत्वाचं आहे. त्यांचा रमन इफेक्ट हे त्यांनी अनाउन्स केला, याची त्यांनी उद्घोषणा केली 1928 मध्ये. हे जितकेही अंडरलाईन्ड आहे हे तुम्ही एकदम नीट पाठ करून घ्याले. ही वन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. आणि त्यांना खूप मोठा असा नोबेल प्राइज मिळाला होता फिजिक्स मध्ये, भौतिकशास्त्र मध्ये, हा 1930 मध्ये मिळाला होता. आता क्वेश्चन 2 आहे तुमचा, फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज. या पॅसेज मध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कसली गोष्ट झाली होती, तर मृदंगम ह्याची झाली होती. आणि ह्याच्याशिवाय तुम्ही तबला सुद्धा लिहू शकता. तर ह्याच्यात उल्लेख झाला होता. मग आहे लिस्ट द सायंटिफिक टर्म्स युज्ड इन दिस पॅसेज. या चॅप्टर मध्ये सायन्सशी रिलेटेड आहे, विज्ञानशी रिलेटेड आहे. तर आपल्याला वैज्ञानिक टर्म्स खूप सारे येतील. तर थोडेसे तर आले आणि पुढे पण येतील. तर बघा ते कोणची आहे, त्याचं नाव लिहायचंय. ऑप्टिकल सायन्स, अकूस्टिक्स, पर्कशन, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, मॉलिक्युल्स, ऑप्टिक्स, केमिकल कंपाऊंड म्हणजे रासायनिक जे गोष्टी असतात त्या, आणि रमन इफेक्ट. तर हे सगळे जे आहे हे सायंटिफिक टर्म्स आहेत, जे की याच्यामध्ये यूज झाले आहे या चॅप्टर मध्ये. तर आज आपण एक वैज्ञानिक चॅप्टर वाचतो आहे इंग्लिशमध्ये. पहा तुमचं सब्जेक्ट भले इंग्लिश आहे, पण आपल्या जे आहे ना येऊन जाऊन गोष्टी सगळ्या एकच असतात. तर इंग्लिशमध्ये आज आपण सायन्सचा चॅप्टर वाचतोय. तर तुम्हाला 2 विषयांची जानकारी मिळते, इंग्लिश तर आहेच आणि वैज्ञानिकही कळत आहे तुम्हाला. सी.व्ही. रमन हे फार मोठे होते वैज्ञानिक, हे तुम्हाला कळलं. ए.पी.जे. अब्दुल कलामच्या बाबतीतही सांगितलं गेलं. या लोकांना दोघांना नोबेल प्राइज सुद्धा मिळून चुकला आहे. तुम्ही आणखी या लोकांच्या बाबतीत जाणकारी बघा, इंटरनेटचा युज करा आणि बघा की ते लोकांचं कशी जीवनी होती, काय त्यांनी केलंय, काय महान महान काम केले त्या लोकांनी, हे सगळं असं तुम्ही बघू शकता. आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. तिथवरी बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.